आघाडीच्या संसदेतील गटनेत्यांची देखील आज बैठक होणार आहे। सकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात बैठक होणार असून यात सरकारला सभागृहामध्ये घेरण्याची रणनीती ठरवली जाणार आहे। सरकारनं राम मंदिर दानचोरी मुद्द्यावरती सभागृहात निवेदन करण्याची मागणी केली जाते। आता बातमी मुंबईतनं मुंबई पोलीस दलामध्ये कोट्यवधी रुपयांचा वेतन घोटाळा उघडकीस आलाय। पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर देखील पगाराची रक्कम वर्ग केल्याचा आरोप आहे। शासनाच्या सुमारे 6.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलंय। वेतन आणि प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या 5 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय। समतानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू आहे। 2019 ते 2020 मधील वेतन खात्यांच्या तपासात तफावत आढळली। तब्बल 6.41 लाखांचा घोटाळा उघडकीस आलाय। उत्तर प्रदेशिक विभागाच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात झाली। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। कर्जमाफीच्या यादीतील ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 16,96,000 शेतकरी पात्र ठरले, तर 96,000 पात्र शेतकऱ्यांपैकी ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। 20,000 कोटींच्या तरतुदीपैकी आज 7,000 कोटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित केली जातील।